ठाणे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उत्साहात साजरी। ठाणे शहरात कोटनाका व ठाणे स्टेशन परिसरात राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली। कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणारे दरवर्षीप्रमाणे ठाण्यातील कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला व बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली। यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गीतांचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रम प्रसंगी भीम अनुयायी व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच रिपाई आठवले गटाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे व रिपाई कार्यकर्ते व भीम अनुयायी यांनी ठाणे कोटनाका येथील स्टेशन परिसरात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली। तसेच आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। ठाणे शहराच्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि महापालिका आयुक्त सौरभराव यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले। या देशाला संविधान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची ज्योत पेटवली। काल बाबासाहेबांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम आंबेडकरी आणि खास करून बाबासाहेबांना मानणारा सर्व वर्ग, सगळ्या जाती धर्माचे लोक आज बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करत आहेत। आम्ही सर्वजण ठाण्यामध्ये पण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्व लोक एकत्र येऊन बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि या संपूर्ण जगाला, विश्वाला ज्या भगवान बुद्धांचा शांततेचा मार्ग दिले, त्या शांततेच्या मार्गाचं अवलोकन करण्याची संधी बाबासाहेब आंबेडकरांना आम्हा सर्वांना मिळाली। त्यामुळं भगवान बुद्धाचा विचार करता संपूर्ण जे आता महाबोधी बुद्धविहाराचं जो आंदोलन आहे त्या जवळजवळ कुठल्याही परिस्थितीत ह्या येणाऱ्या 12 मेला यशस्वी होईल असं मला स्वतःला जाणवतं आहे। कारण संपूर्ण जगामधून, संपूर्ण देशामधून ह्या आंदोलनात लोक सहभागी होत आहेत आणि सरकारवरती, बिहार सरकार आणि केंद्र सरकारवरती प्रचंड दबाव वाढलेला आहे। त्याचबरोबर बाबासाहेबांच्या जयंतीचा जो औचित्य साधून सर्व बांधवांनी जो सोहळा प्रचंड म्हणजे असं एक गाव पेढा खेडा राहिलेलं नाही किंवा शहर राहिलेलं नाही की तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत नाही असं नाही। जयंती साजरी करण्याचा त्या जो उत्साह आहे सर्व लोकांचा तो फार आनंददायी आणि सुखमय आहे। मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। नमो बुद्धाय, जय भीम। तरी बोला, 134वी बाबासाहेबांची जयंती आहे, अशा प्रकारचा उत्सव असणार आहे कार्यक्रम आहे। 134वी जयंती संपूर्ण भारतवर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे स्मरण करून या भारतीयांना समूल लोकशाही आम्हाला पटवून द्यायची आहे आणि आमचा तो प्रयत्न कायम लागू आहे। आणि या देशामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते समूळ भारतीयांसाठी आम्हाला युटिलाइज करायचं आहे आणि तो गेले 27 वर्ष आमचा प्रयत्न चालू आहे। एक ना एक दिवस या देशाचं साम्राज्य, प्रस्थापित व्यवस्था बाजूला हटून बाबासाहेबांना मानणारा, संविधानाला मानणारा जो विचार आहे तो पुढे येणार आहे आणि तो आमचा प्रयत्न आहे। जय भीम, जय भारत, जय संविधान। आम्ही प्रवीण कदम यांचा ऑर्केस्ट्रा, असलम नादा यांचा कव्वालीचा कार्यक्रम, शाहीर शेलार
यांच्याही कव्वालीचा कार्यक्रम आणि अनेक अशोक हर्ष यांचाही उद्या कराओकेचा कार्यक्रम याच ठिकाणी होणार आहे. तरी आम्ही विविध उपक्रम या आजच्या दिनी लावलेले. जय भीम. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे महानगरपालिकेतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासह खासदार नरेश म्हस्के, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि महापालिका आयुक्त सौरवराव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कोटनाका येथे झालेल्या कार्यक्रमास माजी खासदार आनंद परांजपे, माजी महापौर संजय मोरे, माजी नगरसेवक पवन कदम, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यापूर्वी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ठाणे रेल्वे स्थानक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक आदी उपस्थित होते. मुख्यालयात अभिवादन. ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृहात येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी उपायुक्त उमेश बिरारी, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. ठाणे काँग्रेसची आढावा बैठक संपन्न. ठाणे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी राज्यस्तरावर पक्ष संघटना मजबूत करण्याचा विडा उचलला असून यासाठी पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय जिल्हावर निरीक्षकांची नियुक्ती केलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे काँग्रेसची आढावा बैठक ज्ञानराज सभागृह, पाचपाखाडी, ठाणे येथे शहर काँग्रेस प्रभारी, प्रदेश उपाध्यक्ष शरद अहेर, नवनियुक्त निरीक्षक ईशान हुसेन, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत व ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्रीकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी चित्रफितीसह काँग्रेस पक्षाची वाटचालीचे सादरीकरण करून आजपर्यंत केलेली आंदोलने, निषेध मोर्चे, मासिक बैठका याची सचित्र माहिती विशद केली. यावेळी मार्गदर्शनपर भाषण करताना डॉक्टर झाशीर हुसेन यांनी सांगितले की मी प्रदेश काँग्रेस व आपल्यामधील दुवा म्हणून येथे आलो असून काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधणार असून तुमचे म्हणणे, सूचना मी प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहोचवण्यासाठी आलेलो आहे.
तसेच यावेळी कार्यकर्त्यांना नव्या उमेदीने आणि एकजुटीने काम करण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. यावेळी काँग्रेसचे निरीक्षक या नात्याने त्यांनी ब्लॉक अध्यक्षांशी संवाद साधत संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला व दुसऱ्या टप्प्यात ठाणे शहर काँग्रेस अंतर्गत प्रत्येक ब्लॉक स्तरावरील बैठका घेणार असून सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे सांगितले. काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या या आढावा बैठकीसाठी निरीक्षक जिशान हुसेन यांना या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यांच्याबरोबर आम्ही प्रभारी म्हणून या शहरामध्ये जे काही काँग्रेसचं काम चाललेलं आहे या काँग्रेसच्या कामाचा आढावा आज या ठिकाणी घेतलेला आहे आणि काँग्रेसचं काम या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने वाढेल, कसं पुढं जाईल हा प्रयत्न आहे आणि संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आजची ही बैठक आहे. निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला या माध्यमातून ताकद मिळेल आणि ज्या ज्या ठिकाणी जागा रिक्त आहे त्या भरल्या जातील. काही ठिकाणी जर कार्यकर्त्यांच्या आणि ब्लॉकमध्ये काही बदल असतील तर त्या बदल सतत विचार केला जाईल आणि संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून ही आढावा बैठक या ठिकाणी आज होती. निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला चालना देणारी बैठक ठरेल. आगामी महापालिका निवडणुकीसाठी कसं काय काम असतं? निश्चितपणानं महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती ही बांधणी होती आहे आणि काँग्रेस पक्ष हा सक्षमपणे महापालिका निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी महायुतीने व त्यामध्ये शिवसेना आली, BJP आली, राष्ट्रवादी अजित पवार गट आला, त्या सगळ्या लोकांनी जी फसवणूक या राज्याची केलेली आहे व ती लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, त्याचबरोबर ST भाववाढीच्या संदर्भामध्ये असेल, अशा अनेक ज्या घोषणा केलेल्या आहेत, अनेक महामंडळं निर्माण केले निवडणुकीच्या तोंडावरती, आज ते महामंडळं रद्द करण्याचा GR सुद्धा गव्हर्नमेंटने काढलेला आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक ही जनता सहन करणार नाही. त्याचे परिणाम महापालिका निवडणुकीमध्ये सर्व लोक हे काँग्रेस पक्षाबरोबर उभे राहतील याची आम्हाला खात्री आहे आणि महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष मोठ्या संख्येने आपले नगरसेवक निवडून आणेल. काँग्रेस पक्षाला गळती लागली काय सांगा? निश्चितपणानं काँग्रेस पक्षामध्ये जे लोक या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा पक्ष हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, कोणालाही पक्ष आग्रह करत नाही तुम्ही थांबा का जा. ज्यांना विचार पडता काँग्रेस पक्षाचे ते काँग्रेसमध्ये आहे. गळतीचा विषय नाही, जे आहे ते जे लाभार्थी आहे, ज्यांना काहीतरी समोरून घ्यायचं आहे, सत्ता मिळवायची आहे, पैसे मिळवायचे आहे, असेच लोक काँग्रेस पक्ष सोडून जात आहेत. उत्तर प्रदेश कांग्रेस कमेटी द्वारा ये आढावा बैठक लेने का आदेश दिया गया था. आने वाले 6 महीने 9 महीने में जब महानगर पालिका के चुनाव होने वाले हैं, जनता की थाने जो कारोबार पिछले कई सालों से चल रहा है उससे परेशान हो गई है और कांग्रेस पार्टी को ऐसा लगता है कि एक बार कांग्रेस का कार्यकर्ता एक बार ज़मीन पर वापस से जब लड़ने उतरेगा तो थाने महानगर पालिका में किस तरह हम अपना महापौर बिठा सकते हैं, ये उद्देश्य से संगठनात्मक बदलाव कुछ करना चाहिए, क्या करना चाहिए उसके लिए मीटिंग बुलाई गई. थाना में गट का भी राजकारण चल रहा है कांग्रेस में. ऐसा कोई परिवार नहीं है जहाँ पे थोड़ा थोड़ा मतभेद नहीं रहता है. कांग्रेस हमेशा कहती है कि मतभेद होते रहते हैं, मतभेद नहीं होना चाहिए. तो ये कांग्रेस में थोड़ी बहुत बातें चलती रहेगी, लेकिन कांग्रेस पूरी एकजुटता से आज यहाँ साथ में आई है. किसी कोई गट तट आज यहाँ पे मौजूद नहीं है. आप खुद यहाँ पे मौजूद थे, आपने देखा है आने वाले वक्त में हमारी लड़ाई इस थाने महानगर पालिका में किस तरह जनता के मसले हल करने के लिए लड़ी जाए, इस मुद्दे पे ये मीटिंग हुई और आगे भी लड़ाई चलते रहेगी. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित संविधान गौरव यात्रा उत्साहात पार. ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भारतीय संविधान अमृत महोत्सवानिमित्त ठाण्यात भव्य संविधान गौरव यात्रा काढण्यात आली. या रॅलीत आमदार निरंजन डावखरे, भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले, बौद्ध धर्मगुरू भंते, माजी नगरसेवक संदीप लेले, नारायण पवार, भरत चव्हाण, मृणाल पेंडसे, सुरेश कांबळे, युवा मोर्चा अध्यक्ष सुरेश दळवी, सचिन पाटील, राजेश गाडे, विशाल वाघ, कृपाल कांबळे, प्रदीप जाधव व असंख्य भीमसैनिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने वातावरण भीममय झाले होते.
भाजपा खोपट कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबिराला पुष्पहार घालून बनते यांच्या उपस्थितीत वंदना घेऊन रॅलीस सुरुवात झाली. आंबेडकर रोड, कोर्टनाका येथील संविधान चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व पुढे बाजारपेठेतून स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ रॅली समाप्त झाली.